Mukta. So hello to everyone. Thank you for coming for this webinar. Let me first introduce my team to you. Starting with Shio Kale, Amol Manjrekar, Mugda Karmakar, and me, Lily Karande. Today's session is a very casual session. Don't be so we are not being very formal about it. So आजचं सेशन मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये असणार. Our presentation slides are in English, but we will be using Marathi to make things simpler for our public. So today's session is about today's market outlook, what is going on into the market. We will cover the current market outlook today, market cap impact, asset class movement table and importance of the asset allocation, how SIPs and SWPs have fared in the turbulent times, and do's and don'ts for the investor type, for each investor type. So what is happening in markets today? This is what is happening. Full drama. There is no logic. What happened? We were anyways going through a consolidation phase in the market since 2024. We had the Russia-Ukraine war going on. Then Trump साहेब आले आणि मग त्यांचं tariff war चालू झालं. And by the end of February, again, by the end of February, United States and Israel launched attacks against Iran. असा एक हल्ला जो संपूर्ण जगाला हादरून गेला. Iran retaliated केलं with hundreds of missiles, drones across the entire Gulf region. The most critical consequence was the closure of Strait of Hormuz, जिथून जगातली जवळपास 20% तेलाचं वाहतूक होते. या बंदीमुळे Brent crude oil prices shot up झाले by around till around 110 per barrel. आशियातील म्हणजे भारत, आशिया खंडातील म्हणजे भारत असो, जपान किंवा साऊथ कोरिया, हे आम्हाला जास्त इम्पॅक्ट झालं बिकॉज दे वर हेवीली डिपेंडेंट ऑन द मिडल ईस्ट ऑइल इम्पोर्ट. ग्लोबल स्टॉक मार्केटमध्ये पण शार्पली पडले. बॉन्ड यील्ड सर्ज झाले आणि इन्फ्लेशन फिअर्स परत आले जगात. आता हा वॉर 40 दिवसानंतर सीज फायरची घोषणा झालेली आहे, 1-2-3 दिवस आधी. Though we do not know whether this ceasefire will hold or not. Just one more thing to clarify to everyone. We will be having a question and answer session after the this small presentation is over. So any questions you have, you can put it down into the chat box. The presentation will be handled by me and Mugda, while the question and answer sessions will be handled by Amol and Siyok. आता ह्याचा इराण वॉरचा आपल्या इंडियावरती काय परिणाम झाला? इराण कॉन्फ्लिक्ट आता फक्त जिओ पॉलिटिकल न्यूज राहिलेली नाहीये, ती आपल्या रोजच्या जगण्यावर थेट परिणाम करते. पेट्रोल, ग्रॉसरी बिल, स्टॉक मार्केट, EMI सगळीकडे इम्पॅक्ट दिसेल. कसा? तर भारत हा जगातला 3रा सर्वात मोठा ऑइल इम्पोर्टर आहे. आपण आपल्या गरजेचा 85% ऑइल बाहेरून आयात करतो आणि त्यातला मोठा हिस्सा मिडल ईस्ट मधून घेतो. आता इराण कॉन्फ्लिक्टमुळे ब्रेंट क्रूड ऑइल 110 पर बॅरलच्या वर गेले. याचा अर्थ काय? पेट्रोल, डिझेल विल बी एक्सपेन्सिव्ह, मॅन्युफॅक्चरिंग विल बी एक्सपेन्सिव्ह, लॉजिस्टिक डिस्टर्ब होणार. शेवटी हा भार कोणावर येणार? तुमच्या आमच्यासारख्या कॉमन मॅनवरती. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ त्याच्यात बंद झाल्याने LNG गॅस इम्पोर्ट वरती परिणाम झाला. आपल्या पीएमने तर आपल्याला एनर्जी लॉकडाऊनसाठी तयार राहा अशी घोषणा सुद्धा केली. ऑइल महाग झाले की इन्फ्लेशनवरती आपोआप परिणाम वाढणार. याला इकॉनॉमिक्स काय म्हणतात? कॉस्ट पुश इन्फ्लेशन. फ्युल कॉस्ट वाढले की ट्रान्सपोर्ट महाग होतो, ट्रान्सपोर्ट महाग झालं की भाज्या, धान्य सगळंच महाग. बेसिकली CPI इंडेक्स म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स वरती दबाव येतो. जिओपॉलिटिकल क्रायसिस मध्ये नेहमीच एक गोष्ट अजून एक घडते, ती म्हणजे USD डॉलर स्ट्रॉंग होतो आणि बाकी सगळे करन्सीज वीक होत जातात. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे FIIs इंडियामधून पैसे काढत आहेत आणि इथे ह्या आज नाही होते, हे गेले 2 वर्ष होत आहे की FIIs आर रिमूव्हिंग द मनी फ्रॉम द इंडियन मार्केट. ते सेफ हेवन म्हणून USD मध्ये जात आहेत. डॉलरची डिमांड वाढते म्हणून रुपीवरती सेलिंग प्रेशर येतोच आहे. रुपी सध्या 95 वरून सध्या 90च्या घरात आहे.
तो 84-85 पर्यंत जाईल अशी आशंकाही आहे. आता रुपी वीक झाला की इम्पोर्ट महाग होणार. ऑइल, इलेक्ट्रॉनिक्स, मशिनरी सगळ्याकडे सगळ्यासाठी जास्ती पैसे मोजावे लागतील. इन्फ्लेशन आणखी वाढते. हे एक विशेष सायकल आहे. एक गोष्ट घडली की दुसरी होणारच होणार आहे. त्यातच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये शार्प इंट्राडे स्विंग्स आपल्याला दिसायला मिळतात. IT, ऑटो, FMCG, एव्हिएशन यासारख्या सेक्टर्समध्ये आपल्याला जास्तीत जास्त इम्पॅक्ट दिसून येतो. का? बिकॉज एव्हरीथिंग इज रिलेटेड टू ऑइल इम्पोर्ट. एकच सिल्वर लाईनिंग म्हणजे काय की इन्फ्रा आणि डिफेन्स स्टॉक. इराण कॉन्फ्लिक्टमुळे गव्हर्नमेंटचा फोकस आता डिफेन्सवरती आणि एनर्जी सिक्युरिटीवरती आणखीन वाढलाय. रिन्युएबल एनर्जी, ऑइल डिपेंडन्सी कमी करण्यासाठी सोलार, विंड याला पुश मिळेल. हे सेक्टर सध्या लॉंग टर्म साठी आपल्याला वेल्थ क्रिएटर्स म्हणून दिसू शकतात. होल्ड ऑन. थोडक्यात काय झालंय, सेन्सेक्स सध्या लास्ट 3 महिन्यात 15% पडलाय. क्रूड ऑइल 48% वरती गेलेलं आहे. गोल्ड जे गेल्या 1 वर्षात एकदम धावत होतं ते थोडं खाली आलंय. आता थांबलंय ऍट द इयर. या एका वर्षात अराउंड 22% हाईट गोल्डमध्ये आपल्याला दिसून येते. आणि इन्फ्लेशन रिस्क आपली हायेस्ट राहिली आहे. म्हणजेच काय झालेले आहे, मग आता आपण या मार्केट फॉलचा फिअर आपल्या मनात कसा राहिला तो बघा. आपण सध्या 26,370चा हाय गाठला होता. आफ्टर द रशिया युक्रेन वॉर, टॅरिफ वॉर, कन्सॉलिडेशन पिरियड ऑफ 1.5 इयर्स आपण 36,373चा हाय पोचलो. पण आता अगेन बिकॉज ऑफ दिस वॉर वी हॅव गॉट इट डाऊन बाय 15%. मग आता ह्याचं काय करायचं, ह्याच्या या फिअरवरती ह्या जो मार्केट पडलाय, ती भीती जी आपल्या मनात निर्माण झालेली आहे त्याच्यावरती आपण मात कसा करायचा. पहिले हे समजून घेणे गरजेचे आहे की जसा ह्याचा इम्पॅक्ट नेगेटिव्ह आहे तसंच पॉझिटिव्ह पण आहे इंडियावर. बेसिकली स्टडी आपल्याला हे सांगते की आपण आधीच ओव्हरप्राइस लेवल्सला होतो. यामुळे काही स्टॉक 4-4.5 वर्षांच्या आधीच्या प्राइसला पोहोचले आहेत. असे कंटिन्युअस 3-4 महिन्याचे फॉल्स आपल्याला फार कमी बघायला मिळतात. त्यात एक एक्झाम्पल मध्ये 2020चा कोरोनाचा फॉल आला, 2008चा रिसेशन आलं, रिसेशनचा फॉल आला. हिस्टॉरिक डेटा आपल्याला हे सांगते की अशा फॉल्स नंतर नेक्स्ट 1-2 वर्षात स्ट्रॉंग रिकव्हरी येतेच येते. वन मोर रिझन टू स्टे इन्व्हेस्टेड इजंट इट. इंडियाचा व्हॉलेटिलिटी इंडेक्स 8.9 आहे. म्हणजेच खूप व्हॉलेटाईल मार्केट आहे. यात पॅनिक सेलिंग होणे स्वाभाविक आहे. पॅनिक सेलिंग झाले की प्राइसेस खाली जातात आणि स्ट्रॉंग इन्व्हेस्टर्स म्हणजे तुमच्या आमच्यासारखे स्ट्रॉंग इन्व्हेस्टर्सना एक चान्स मिळतो टू एंटर द मार्केट अगेन. आधी सांगितल्या सांगितल्याप्रमाणे IT, FMCG, प्रायव्हेट बँक सेलिंग प्रेशरमध्ये आहेत म्हणून ते खाली आलेले आहेत, त्यांचे प्राइसेस खाली आलेले आहेत. म्हणजे स्टॉक्स, म्युच्युअल फंड युनिट्स आता आपल्याला लोअर प्राइसेस मध्ये मिळू शकतात. इजन दॅट वन मोर पॉझिटिव्ह न्यूज टू इन्व्हेस्ट इन. FIS सेल करत असताना सुद्धा DIS ने मार्केट वरती धरून ठेवलेले आहे. DIS म्हणजे कोण, तर तुमच्या आमच्यासाठी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स, इन्शुरन्स कंपनीज, बँक हे बेसिकली DIS म्हणून मार्केटमध्ये पैसे अजून इन्फ्यूज करतात. म्हणजे ज्या लेवलनी मार्केट अजून पडायला पाहिजे होतं ते DIS ने धरून ठेवलंय. बेसिकली आर मनी इज वर्किंग फॉर द मार्केट. ह्याच्यात अजून एक चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक स्टॉकचा एक PE रेशो असतो. त्या PE रेशो ठरवतो की आपण त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे की नाही. आता सध्या निफ्टीचा PE इंडेक्स इज अराउंड 18.9. 18.9 म्हणजे काय की इट्स लोअर द नंबर द बेटर इज द डील टू गेट इन टू. आपण आता निफ्टी इज नो मोर एक्सपेन्सिव्ह फॉर अस. आपण जे ओव्हर प्राइस लेवलला होतो ते आता आपण बरोबर ऍव्हरेज झालेलो आहोत. म्हणून आपल्याला आता निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करायला, निफ्टीच्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करायला किंवा म्युच्युअल फंड घ्यायला आता ते एक्सपेन्सिव्ह राहिलेले नाहीयेत. यू कॅन व्हेरी वेल इन्व्हेस्ट इन टू इट. प्रत्येकाला या मार्केटमध्ये थोडं ऑप्टिमिस्टिक राहणं फार गरजेचं आहे. कसं तर आणि का बेसिकली prices are fair, they are not expensive anymore. As I said earlier also, निफ्टीचा PE 18.9x आहे, which is a long term average. आता प्राइसेस फार कमी किमतीला स्टॉक्स आपल्याला फार कमी किमतीला दिसतात.
हे फिअर जे आपल्या मार्केटमध्ये फिरतंय त्याच्यामुळे पॅनिक सेलिंग होते. पॅनिक सेलिंग मध्ये म्हणून आपल्याला ऑपॉर्च्युनिटी निर्माण होते. एकदा हे पॅनिक एंड झालं की प्राइसेस मार्केट आपोआप वरती जाणारच आहे. हे प्राइसेस रिकवर होणार, सॉरी, प्राइसेस रिकवर होणार आणि हिस्ट्री परत त्याच लेवलला जाणार, जे आपण आधी पण बोलले की प्रत्येक फॉल नंतर, मेजर फॉल नंतर एक ऑप्टिमिस्टिक बाजू, एक मोठा चढण आपल्याला दिसायला मिळते. Rupee again is stabilizing. How is rupee stabilizing? Rupee is stabilizing because RBI is helping rupee to stabilize every time. आता 2026 मध्ये इट वॉज एक्सपेक्टेड की आरबीआय विल कट द रेपो रेट, पण आता आरबीआय त्यांनी होल्ड, रेपो रेट कट करणं होल्ड केलंय. रेपो रेट कट करणं होल्ड जेव्हा होतं तेव्हा म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्याकडे लिक्विडिटी कमी राहते. जेव्हा तुमच्याकडे लिक्विडिटी कमी राहते तेव्हा म्हणजे तुम्हाला जे लोन्स, कार लोन्स असो, होम लोन्स असो, हे कमी दरात मिळायचे होते ते नाही मिळत. तुम्हाला जे आता दर चालू आहे त्याच दरात मिळत राहणार. आपल्याला थोडी कळ सोसावी लागेल, पण हा रुपी स्टेबिलाइज होईल त्याच्यामुळे. FIIs विल कम बॅक. 2023-24 पासून वी आर जस्ट सेइंग इंडियाज ग्रोथ स्टोरी इज व्हेरी स्ट्रॉंग. We are saying that India is already at the fourth largest economy. It is going to be the third largest economy by 2027. आपला GDP ग्रोथ स्ट्रॉंग चाललेला आहे, 6 to 7% इज इंटॅक्ट. मग या सगळ्या ग्रोथ स्टोरीमध्ये जेव्हा एक 3 महिन्याचा फॉल येतो तेव्हा आपण घाबरून जाण्याचं आपल्याकडे काही कारणच नसलं पाहिजे. This FIIs will definitely return back once they see that the Indian markets are going back to the upper side. Your SIP is buying more units. जेव्हा जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा तुमची जी SIP चालू आहे तुम्ही ऍव्हरेज आउट करता अँड यू आर बाईंग मोर युनिट्स ॲट द लोअर लेवल. Your SIP accumulates extra units when the market rise. Those units will multiply your returns. डेफिनेटली त्याचा कन्सॉलिडेटेड पिरियड मध्ये, फ्युचर मध्ये तुम्हाला त्याचा फायदा जास्तीत जास्त दिसून येतो. आता कोरोना, एक एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं म्हणजे जेव्हा 2020चा फॉल आला, हा फॉल तुम्हाला एक डिप दिसायला मिळेल इथे. जेव्हा ही डिप आली त्याच्यानंतरचा ग्रोथ बघा. हेच आम्ही प्रिव्हियस स्लाइड मध्ये तुम्हाला समजवलंय की या डिप नंतर एक स्टीप राईज आपल्याला दिसायला मिळते. हे 2021 नंतर हा कन्सॉलिडेशन पिरियड होता, 22-23-24चा, 25 पर्यंत बेसिकली. पण हा स्टीप राईज आपल्याला 2020 या स्टीप फॉल नंतर दिसायला मिळाला. सो दोज पीपल हु बॉट ॲट दिस लेवल, ॲट 2020 लेवल, have gained a lot more, have gained a lot on their SIPs, on their mutual funds, on their stocks. So it should be an opportunity for us to buy at this level. आपण गेल्या वर्षभराचे म्हणा किंवा इथे तर 10 वर्षाचे आपण रिटर्न्स प्लॉट केलेले आहेत. निफ्टी 50चं म्हणा तर निफ्टी 50 शॉर्ट टर्म मध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा 8.5% पडला दिसतो. आणि जेव्हा आपण 10 इयर्सच्या पिरियड मध्ये बघतो सो इट हॅज रायझन बाय अराउंड 13.6%. आता शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर्ससाठी निफ्टी हे कधीच ऑप्शन नसतं, पण लॉंग टर्म इन्व्हेस्टर्ससाठी, तुमच्या आमच्यासारख्या इन्व्हेस्टर्ससाठी जिथे गोल फुलफिलमेंट इम्पॉर्टंट आहे, जिथे फ्युचर गोल्स, लॉंग टर्म गोल्स आहेत 5 वर्षाचे, 10 वर्षाचे, त्यांनी हे रिटर्न्स बघावे. तिथे 5-10%, 13.6% रिटर्न्स मिळाले आहेत. ज्यांना शॉर्ट टर्म गोल्स आहेत त्यांनी डेट मध्ये इन्व्हेस्ट करणं जास्ती योग्य आहे, जिथे अराउंड 7 to 8% रिटर्न्स आपल्याला मिळतात. बट जर तुम्हाला जास्ती रिटर्न्स पाहिजे असेल तर पेशन्स इज द मस्ट in this particular stream, जिथे तुम्हाला 5 to 10 years is very important to stay invested. हेच असेट क्लास आपल्याला पुढे अजून समजून घेण्यासाठी आय विल इन्व्हाइट मुग्धा टू एक्सप्लेन दिस फर्दर. मुग्धा, आर यू देअर? हाय लिली, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना गुड इव्हनिंग. आपल्याला मार्केट कंडिशन आणि सध्याची जिओपॉलिटिकल सिच्युएशन लिलीनी सांगितलीच आहे. पण आता इन्व्हेस्ट करताना आपल्याला काही इम्पॉर्टंट गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे आणि त्यातील एक सगळ्यात महत्वाची म्हणजे ऍसेट अलोकेशन. आता ऍसेट अलोकेशन म्हणजे नक्की काय? ऍसेट म्हणजे आपण ज्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करतोय तो प्रोडक्ट, आणि अलोकेशन म्हणजे विभागणी और डिस्ट्रीब्युशन.
आपण जेव्हा आपल्या इन्कमचा एक पोर्शन इन्व्हेस्ट करतो, ती अमाउंट कुठल्या कॅटेगरीच्या प्रोडक्टमध्ये आपण इन्व्हेस्ट करतोय, ह्या डिस्ट्रीब्युशनला ऍसेट अलोकेशन असं म्हणता येईल. आता हे ऍसेट अलोकेशन एवढ्या महत्वाचं का आहे? का करायचं आपण? इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, डोंट पुट ऑल द एग्स इन वन बास्केट. कारण बास्केट पडलं तर सगळी अंडी फुटून नुकसान होण्याचा चान्स आहे. एक मिनिट. निधी, कॅन यू मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड? तो सिमिलरली आपण जर एकाच प्रॉडक्टमध्ये सगळे पैसे इन्व्हेस्ट केले आणि काही कारणाने त्या प्रॉडक्टचे रिटर्न्स ऍडव्हर्स झाले, तर आपलं नुकसान व्हायची रिस्क आहे. हीच रिस्क अवॉइड करण्यासाठी आपण ऍसेट अलोकेशन खूप महत्वाचं आहे असं सारखं सांगत असतं. प्रत्येक क्लास कसा बिहेव करतो हे समजणं महत्वाचं आहे. रेग्युलर नॉर्मल मार्केट्समध्ये किंवा बुलरन मध्ये इक्विटी तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळवून देऊ शकतं. पण त्याच मार्केटमध्ये जेव्हा डाऊनफॉल येतो तेव्हा इक्विटी 30 to 60% पडू शकतं. त्यावेळेस बाकी ऍसेट क्लासेस तुमच्या पोर्टफोलिओला बॅलन्स करू शकतात. जसं कोविडच्या डाऊनफॉलमध्ये गोल्ड जवळजवळ 40% वर होतं. सो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड एक्सपोजर असेल तर इट विल अपहोल्ड युअर व्हॅल्युएशन्स. पोर्शन असणं तितकंच महत्वाचं आहे. डेट तुमच्या पोर्टफोलिओला स्टॅबिलिटी देतं. इट मस्ट रिॲक्ट ड्रास्टिकली टू द व्होलॅटिलिटी. फंड्स तुम्हाला इमर्जन्सीमध्ये कुशनिंग देतात. तुमच्या पोर्टफोलिओ मधले डेट फंड्स तुम्हाला मार्केट खराब असताना लिक्विडिटी अवेलेबल करून देऊ शकतात. पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. इन्व्हेस्ट करताना रिस्क फॅक्टर हा नेहमीच असतो. प्रॉपर अलोकेशन केल्याने ही रिस्क तुम्ही मॅनेज करू शकता. आता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही हे सर्व असेट क्लासेस कसे अलोकेट कराल? त्याचा असा काही स्टँडर्ड फॉर्म्युला नाही. इट इज हायली टेलर मेड. म्हणजे प्रत्येकाच्या एज प्रमाणे, रिस्क ॲपेटाईट प्रमाणे, गोल्स अनुसार अलोकेशन चेंज होत राहतं. एक बेस असेट मिक्स बघायचा, तर एज प्रमाणे तो कसा व्हॅरी होईल ह्याचं एक एक्झाम्पल इथे दिलेला आहे. तुमचं वय जर 55 किंवा त्याहून जास्त असेल तर एक कन्झर्वेटिव्ह ऍसेट अलोकेशन रेकमेंड केलं जातं. यात इक्विटीचा पोर्शन कमी असतो, डेटचं अलोकेशन जास्त असतं आणि लिक्विड आणि गोल्डचा एक छोटा पोर्शन बॅलन्स्ड असतो. तुम्ही मिडल एज मध्ये असाल तर इक्विटी, डेट, लिक्विड आणि गोल्ड याचा बॅलन्स पोर्टफोलिओ दिला जातो. यंगस्टर्सना युजली अग्रेसिव्ह रेकमेंडेशन्स असतात, ज्यात इक्विटी पोर्शन जास्तीत जास्त आणि बाकी असेट क्लासेसचा एक छोट्या पोर्शन मध्ये मिक्स दिला जातो. अर्थात यंगस्टर्सकडे भरपूर वेळ आहे, दे कॅन इन्व्हेस्ट, दे कॅन डील विथ द मार्केट अप अँड डाऊन, आणि म्हणून त्यांना इक्विटीचा पोर्शन जास्त देण्याचं रेकमेंडेशन. अर्थात हे स्टँडर्ड अलोकेशन नाहीये. यात वर सांगितलेल्या फॅक्टर्समुळे चेंजेस येतात, जसं की तुमची एज, तुमची रिस्क ॲपेटाईट आणि तुमचे गोल्स. ऍसेट अलोकेशन मध्ये अजून एक फॅक्टर लक्षात घ्यायचा म्हणजे की बेस्ट परफॉर्मिंग फंड सिलेक्ट करायच्या मोहात नाही पडायचं. बरेच लोक विचारतात की आता सगळ्यात बेस्ट परफॉर्मिंग फंड कुठला आहे, सगळ्यात जास्त रिटर्न्स कुठले आहेत, आणि मग आपण त्याच्यातच इन्व्हेस्ट करूया. पण तो तुमच्या रिक्वायरमेंटच्या अनुसार आहे की नाही हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पुढे जाऊया. आता एक गंमत माहितीये का? अजूनही काही क्लायंट्स इन्व्हेस्ट करायच्या आधी आम्हाला विचारतात की अशी कोणती स्कीम आहे का की 2-3 वर्षात आमचे पैसे डबल करून देईल. त्यांना आम्ही सांगतो की इथे काही जादूचे प्रयोग होत नाही, सिंपल मॅथमॅटिक्स आहे. पेशन्स हा कीवर्ड सोडून चालणार नाही. मार्केट बेरिश असो किंवा बुलिश, वॉर असू देत किंवा पॅन्डेमिक, आपल्याला पेशन्स ठेवूनच इन्व्हेस्ट करायचे आहे. कारण एक 5,000ची SIP 25 वर्ष कंटिन्युअसली केल्याने त्याचे 85 लाख एवढा कॉर्पस क्रिएट करायची क्षमता आहे. इथे आपण 12% CAGR अजून केला आहे.
पण पेशन्स सोडले किंवा पॅनिक होऊन तीच एसआयपी 10 वर्षातच बंद केली तर जेमतेम 11 लाखाचा कॉर्पस सुद्धा क्रिएट होईल की नाही सांगता येते. तसंच पॅनिक होऊन एसआयपी बंद केल्या किंवा फंड्स रिडीम केले तर तुम्हाला वाटतंय तुम्ही लॉसेस मिनिमाइज करताय, पण ऍक्च्युली तो लॉस लॉक करताय. तुम्ही आत्ता स्टॉप कराल, पण ह्या डाऊन ट्रेंड मध्ये कमी प्राइसिंगला जी युनिट्स तुम्हाला मिळणार आहेत, पुढे जाऊन हीच युनिट्स तुम्हाला उत्तम रिटर्न्स मिळवून देणार आहेत. आता स्त्रीने आपल्याला सांगितलं पीई रेशिओ बद्दल, की आता मार्केट स्वस्त झालेलं आहे, तुम्हाला कमी रेट्स मध्ये ही सर्व युनिट्स मिळणार आहेत. सो त्याचा फायदा या डाऊन मार्केटमध्ये घेणं दॅट इज वाईज. जसं कंटिन्युटी मॅटर करते ना, तितकंच अर्ली इन्व्हेस्टमेंट करणं सुद्धा मॅटर करतं. अगदी पहिल्या सॅलरी पासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर तुम्हाला त्याचा लॉंग टर्म मध्ये खूपच जास्त बेनिफिट मिळेल. ह्याचं एक एक्झाम्पल इथेच बघा. 5,000 ची एसआयपी 25व्या वर्षी सुरू करणे आणि 5,000 ची एसआयपी 40व्या वर्षी सुरू करणे, ह्यात जमीन आसमानाचा फरक पडेल. गिव्ह टाइम, इट क्रिएट्स मॅजिक. अलाउ टाइम टू क्रिएट मॅजिक इन युअर पोर्टफोलिओ. चला आपण याची काही एक्झाम्पल्स बघूया. इथे आपण एका 10,000च्या एसआयपीचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. ही ऍक्च्युअल एसआयपी आहे, म्हणजे ऍक्च्युअल स्कीम आहे. 10,000ची एसआयपी कोविडच्या साधारण काही महिने आधी सुरू केली होती आणि आपण मुद्दामून कोविडचा एरा म्हणजे 2020 पासून ते 2026 पर्यंतचा पिरियड ह्याच्यामध्ये कन्सिडर केला आहे. सो एव्हरी मंथ 10,000 इन्व्हेस्ट करून टोटल इन्व्हेस्टमेंट अराउंड 8,40,000 एवढी झालेली आहे ओव्हर द पिरियड 7 इयर्स. आणि कोविडचा एरा असून, मार्केट डाऊन ट्रेंड्स असून, पॅनिक सिच्युएशन असून सुद्धा या स्कीमने 17% रिटर्न्स देऊन या स्कीमचं व्हॅल्युएशन ऍज ऑफ जानेवारी 2026 15,40,000 एवढं झालं होतं. सो दिस इज अन एक्झाम्पल विच शोज की तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. जी युनिट्स लो व्हॅल्युएशनला या इन्व्हेस्टरनी घेतली असतील इन 2020, 2021 त्या पिरियडमध्ये, those units are handsomely getting returns in this particular portfolio. Let's move on. अजून एक एक्झाम्पल बघूया. हा एका क्लायंटचा लाईफ पोर्टफोलिओ आहे. आपण 31 मार्च 2020 अगेन सगळ्यात रिसेंट जी डाऊन ट्रेंड होती कोविड पिरियडची ती घेतलेली आहे. तेव्हा त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये इन्व्हेस्टेड अमाऊंट होती 3,91,000, ज्याचा व्हॅल्युएशन इन्व्हेस्टेड अमाऊंट पेक्षा कमी होतं, अराउंड 3,45,000. म्हणजेच तुम्ही बघा त्यांच्या पोर्टफोलिओचा सीएजीआर -23.6 इतका होता. या दरम्यानच या क्लायंटने 50,000ची एसआयपी सुद्धा काही महिने आधी सुरू केली होती. युजली क्लायंट्स पॅनिक होतात, आता एवढे इन्व्हेस्ट नको करूया, थांबूया. पण ह्या क्लायंटनी कन्व्हिक्शन दाखवलं, त्यांनी इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवली आणि आता पुढे बघूया की त्या 50,000च्या कंटिन्यूड इन्व्हेस्टमेंटमुळे 1.5 वर्षातच त्याच्या पोर्टफोलिओचं स्वरूप काय दिसतंय. 30 सप्टेंबर 2021 ला या क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टेड अमाऊंट साधारण 10.5 लाख आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन 13,40,000 प्लस झालेला आहे. म्हणजेच -23.6 वरून या क्लायंटचा पोर्टफोलिओ +30.5च्या सीएजीआर वर पोहोचलेला आहे. सो दिस अगेन शोज की तुमचे पेशन्स आणि पॅनिक न होता तुमचे इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करणं किती इम्पॉर्टंट आहे ते. अजून पुढचे एक्झाम्पल्स बघू. हा एसडब्ल्यूपीचा एक परफॉर्मन्स ट्रॅकर घेतलेला आहे. सगळ्यांना सध्या एसडब्ल्यूपी बद्दल खूपच क्युरिओसिटी आहे. आम्हाला एसडब्ल्यूपीच्या स्कीम्स द्या, एसडब्ल्यूपी म्हणजे काय. एसडब्ल्यूपी म्हणजे बेसिकली सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. आपण ह्याच्यात एका मल्टी एसेट फंडचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. या मल्टी एसेट फंडचे रिटर्न्स आणि रिटर्न्स ऍक्च्युअल आहेत, पण एक्झाम्पल हायपोथेटिकल आहे. हे कोणाचा लाईफ पोर्टफोलिओ नाहीये. ह्याच्यात समजा आपण जानेवारी 2019 मध्ये 50 लाख इन्व्हेस्ट केले असते आणि जानेवारी 2019 पासूनच त्या 50 लाखातनं आपण एव्हरी मंथ 35,000चं रिडेम्पशन म्हणजे एसडब्ल्यूपी सुरू केली आणि ही आपण मार्च 2026 पर्यंत कंटिन्यू केली. सो टोटल 87 विड्रॉवल्स या मल्टी एसेट फंड मधनं आपण या काही वर्षांमध्ये केलेले आहेत. सो आउट ऑफ 50 लॅक्स टोटल आपण 30,45,000 एवढे विड्रॉल्स केलेले आहेत. एवढे विड्रॉल्स करून सुद्धा 50 लाखाचं व्हॅल्युएशन अराउंड 90,27,000 झालेलं आहे ऍज ऑफ मार्च 2026.
सो या स्कीमने आपल्याला 15.78चा IRR दिलेला आहे. ह्याच्यात पुन्हा आम्ही कोविडचा पिरियड मुद्दामून कन्सिडर केलेला आहे. 2020 इन्क्लूड केलंय. सो मार्केट डाऊनफॉल नंतर सुद्धा या स्कीमचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे आणि व्हॅल्युएशन्स वाढलेली आहेत. अजून एक SWPचं एक्झाम्पल बघता येईल आपल्याला. हा इक्विटी हायब्रिड फंड आहे. ह्याच्यात सुद्धा सिमिलर फिगर्स घेतलेले आहेत आपण. 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट सेम ऑन जानेवारी 2019 आणि जानेवारी 2019 मध्येच आपण 35,000ची SWP सुरू केली आहे. सो आफ्टर 87 मंथ्स आपण पुन्हा साधारण 30,45,000 विड्रॉल्स झालेली आहेत या फंडमधनं. एवढी विड्रॉल्स करून सुद्धा एका हायब्रिड फंडचं व्हॅल्युएशन ऍज ऑफ 31 मार्च 2026 इज 65 lakhs ऑलमोस्ट. या स्कीमने सुद्धा आपल्याला 11.75 एवढा IRR दिलेला आहे. अगेन आपण सेम कोविडचा डाऊनफॉल ह्याच्यात कन्सिडर केलेला आहे. सांगायचा पॉइंट असा की डाऊनफॉल्स ना घाबरू नका. एकदा डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये आलं तरी जेव्हा मार्केट अपर ट्रेंड मध्ये जातं इट विल हँडसमली रिटर्न. तुमच्या युनिट्सना चांगली व्हॅल्युएशन नक्की मिळू शकतात. पुढे बघूया. सो आता तुम्ही म्हणाल तुम्ही एवढं सगळं सांगता तर आहात, एवढे पास्ट एक्झाम्पल्स देताय, पण आम्ही करायचं काय? आमचा पोर्टफोलिओ तर लाल मध्ये आहे, आमचे स्कीम्स तर परफॉर्म करत नाहीये. सगळ्यात पहिलं म्हणजे हॅव पेशन्स. डाऊनफॉल्स मार्केटमध्ये कायम आलेले आहेत आणि ह्या पुढे सुद्धा येत राहतील. जेव्हा असे मार्केटमध्ये डिप्स येतील ना, मौके का फायदा उठाओ और थोड़ा और ज्यादा इन्वेस्ट करो. लोअर व्हॅल्युएशन्सला तुम्हाला जास्त युनिट मिळणार आहे. जसं सोन्याचा रेट घसरला की आपण सोनं विकत घ्यायला जातो, तसंच या ऑफरचा फायदा घ्यायचा. पॅनिक व्हायची काही गरज नाही. या पिरियडमध्ये SIPs वाढवा. रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंगचा बेनिफिट घ्या. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड नसेल तर मल्टी असेट फंड थ्रू त्याचा एक्सपोजर घेऊ शकता. आधी सांगितल्याप्रमाणे ऍसेट अलोकेशन केलं असेल तर तुमचा पोर्टफोलिओ वेल डायव्हर्सिफाईड असेलच. म्युच्युअल फंड्सच्या इन्व्हेस्टमेंट्स तुम्हाला डायव्हर्सिफिकेशनचे ऑप्शन्स देतील. तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला वेल बॅलन्स करता येईल. जगात काहीही सुरू असलं तरी आपण कशासाठी इन्व्हेस्ट करतोय हे विसरायचं नाही. तुमच्या गोल्सवर फोकस राहा. तुमचा कॉर्पस क्रिएट होत राहील. टाइम विल डू इट्स मॅजिक. आता हे झालं एक पीस ऑफ ऍडवाइस. आपल्याला लिली पुढे सांगेल ऍक्च्युली आता काय करायचंय आणि मेन म्हणजे काय करायचं नाहीये. ओव्हर टू लिली. थँक्स मुग्धा. सो आपल्याला दोन टाइप्स ऑफ इन्व्हेस्टर्स आहेत, जे एक तर लमसम इन्व्हेस्ट करतात आणि दुसरे SIP इन्व्हेस्टमेंट असतात. तर आपण पहिले लमसम इन्व्हेस्टर्सनी आता या मार्केटमध्ये काय केलं पाहिजे. तर तुम्हाला भीती वाटते की मला एक रकमी अमाऊंट घालायला एवढं परत मार्केट पडलं तर माझं सगळं नुकसान होईल. तर यू कॅन यूज अ ऑप्शन ऑफ STP, जिथे तुम्ही मंथली बेसिस लिक्विडमध्ये घालून मग मंथली बेसिसवरती ट्रान्सफर करू शकता. नको करू तुम्ही एक रकमी अमाऊंट 100% इंटू इक्विटी एका वेळेला नको घालू. अदर ऑप्शन इज दॅट यू कॅन डिवाइड युअर द फंड्स दॅट यू हॅव इन युअर हँड इंटू 4 पोर्शन्स. आणि जेव्हा जेव्हा मार्केट पडतं तेव्हा तेव्हा तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करा, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहा. दुसरं ऑप्शन हे जसं मी आधी सांगितलेलं की IT स्टॉक्स किंवा FMCG हे जे मोठे मोठे कंपनीज आहेत हे थोडे पडलेले आहेत आता, म्हणजे ते कमी भावात आपल्याला आता मिळू शकतात. म्हणजेच काय, यू कॅन नाव फोकस टू बाय ऑन लार्ज कॅप्स अँड फ्लेक्सी कॅप्स वेन यू आर बाईंग ऍज अ लमसम इन्व्हेस्टर. जेव्हा तुम्ही एक रकमी अमाऊंट घालताय तेव्हा तुम्ही या पर्टिक्युलर फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्याच इथे यू शुड अवॉइड इन्व्हेस्टिंग इन स्मॉल अँड मिड कॅप फंड्स when you're investing a lump sum amount. Small and mid cap funds are basically good for SIP rather than for lump sum, कारण की इथे रिस्क थोडी जास्ती असते, डाऊनफॉल रिस्क जास्ती असते आणि पडलं तर मार्केट SIP फंड मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड जास्ती पडू शकतात. अलोकेट सम अमाऊंट टू गोल्ड एव्हरी पॉइंट ऑफ टाइम. आम्ही ऑलवेज म्हणतो तुम्ही डायव्हर्सिफाय केलं पाहिजे डिफरंट असेट क्लासमध्ये. एक पोर्शन लिक्विड मध्ये ठेवा, एक पोर्शन गोल्ड डेट मध्ये ठेवा, एक पोर्शन गोल्ड मध्ये ठेवा. जर गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फिजिकली नाही करायची आहे, यू शुड इन्व्हेस्ट इन मल्टी असेट फंड विच आर डुईंग व्हेरी वेल फॉर लास्ट 2 years. डोंट चेज रिसेंट टॉप परफॉर्मन्स. म्हणजे बरेच जण सांगतात अरे हा फंड खूप चांगला चाललाय आणि तुम्हाला ते दिलेला नाही, दुसरा दिला आहे,
माझ्या मित्राकडे हा आहे, माझ्याकडे हा नाहीये, यू बेटर गिव्ह मी दिस पर्टिक्युलर फंड. बट प्रत्येक फंडचा एक इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह असतो. आपण फक्त जे फर्स्ट 1 इयर रिटर्न्स किंवा 2 इयर रिटर्न्स बघून इन्व्हेस्टमेंट नसते करायची कुठच्याही पर्टिक्युलर फंडमध्ये. फंडचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह तुमच्या ऑब्जेक्टिव्हला मॅच करतंय का, तुमच्या गोल प्रमाणे तुम्ही तुमचा गोल मीट कराल का, हे सगळं बघून आम्ही फंड रेकमेंड करू शकतो. डायव्हर्सिफाय अक्रॉस असेट क्लास. ऍज आय सेड अर्लियर, यू शुड हॅव अ बॅलन्स पोर्टफोलिओ. बॅलन्स म्हणजे काय, तुम्ही इक्विटीमध्ये पण घाला, डेटमध्ये पण घाला आणि गोल्डमध्ये पण घाला. यू शुड नेव्हर इग्नोर डेट इन युअर अलोकेशन. म्हणजे काय, तुम्हाला एक पोर्शन डेट मध्ये का ठेवायचा असतो, कारण जर तुमचे कुठचे शॉर्ट टर्म गोल्स आहेत, लाईक तुम्हाला एक गाडी घ्यायची आहे जे 3 वर्षांनी ड्यू आहे, किंवा तुमच्या घराचं डाऊन पेमेंट आहे, या सगळ्या गोष्टीसाठी जर इमिजिएट मला 3 वर्षांनीच मला पैसे पाहिजे आहेत, तर तो एक शॉर्ट टर्म गोल झाला. त्या शॉर्ट टर्म गोलसाठी तुम्हाला माहिती ते ड्यू आहेच आहे, त्याच्यासाठी मी काही करू नाही शकत आहे. यू कॅनॉट अवॉइड दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन. इक्विटीमध्ये तुम्ही थोडा वेळ होल्ड करून यू कॅन स्टील वेट. पण जेव्हा तुमचा शॉर्ट टर्म गोल असेल, इट इज नॉट ॲडवायझेबल टू वेट फॉर सम मोर टाइम. That point of time, allocation in debt is very important. Invest with a horizon of 3 to 5 years, always into equities. The horizon for equity investment should be around 3 to 5 years only. Lump sum deployed now needs time to work throughout the cycle. प्रत्येक, आता तुम्ही बघाल तर 2020 नंतर फॉल आला, 21-22ला ते वरती गेलं, मग ते परत कन्सॉलिडेशन पिरियड मध्ये आलं. ओव्हरऑल जर तुम्ही बघाल, मार्केटने तुम्हाला रिटर्न चांगले दिलेले आहेत फ्रॉम 2020 टू नाव, टू जानेवारी 26 बेसिकली. नंतर परत हा फॉल आला, परत तुम्हाला थोडा वेळ वाट बघावी लागेल. पण हा 1 5 वर्षाचा पिरियड तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊन जातो. डोंट रिॲक्ट टू शॉर्ट टर्म एनएव्ही ड्रॉप. एनएव्ही डिपचा पोस्ट लमसम हा व्हेरी कॉमन. म्हणजे लोक आता पडले परत घालतो, पडले परत घालतो, असं बरेच करतात. पण वी डू नॉट नो वेन द मार्केट इज गोइंग टू स्टॉप गोइंग डाऊन. आपल्याला हा बॉटम नाही माहितीये. सो प्रत्येक एनएव्ही डाऊन झाला तर लोक म्हणतील की आता मी रिडीम करतो, मार्केट आता काय मार्केट वरती जाणार नाही, सारखं खालीच जाते. तर त्या एनएव्ही डिप मध्ये तुम्ही लक्ष देऊ नका. इट इज ऑल टेम्पररी. It is going to go up after a period of time. You need to have that patience. You need to give your investment some time. So SIP investors ने काय करावं? SIP इन्व्हेस्टर्सनी ऑब्व्हियसली तुमच्या SIP कंटिन्यू ठेवाव्या. यू शुड नॉट स्टॉप द SIP इन बिटवीन. एकदा तुम्ही म्हणाल की मी आता स्टॉप करतो आणि 1 वर्षांनी जेव्हा मार्केट रिकवर होईल तेव्हा मी पुन्हा चालू करतो, तर ते बोलून चालणार नाही इथे. कारण एकदा तुम्ही SIP स्टॉप केली तर त्याचा कंपाऊंडिंग इफेक्ट जातो. अँड वन्स यू लूज द कंपाऊंडिंग इफेक्ट, यू आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम झिरो वेन यू आफ्टर 1 year. You have lost that. We have already seen one example of 5,000. तिथे तुम्ही 15 वर्ष ठेवलं तर तुम्हाला अमाऊंट जास्त मिळते. 3-4 वर्षांनीच काढलं ते ऑब्व्हियसली अमाऊंट तुम्हाला फार कमी मिळणार. Don't stop your SIPs when the market is falling. The worst SIP decisions are made during corrections. भीतीनी, ह्युमन सायकोलॉजी आहे बेसिकली, की आपल्याला घाबरायला होतं असं मार्केट फॉल, ड्रास्टिक मार्केट फॉल बघून. पण हे सगळे ड्रास्टिक मार्केट फॉल्स बरेच जणांनी बघितले. द प्रोज इन द मार्केट जे ऑलरेडी आहेत बरेच वर्ष, दे विल टेल यू की तुम्ही अजून अशा सिच्युएशन्स मध्ये अजून SIP मध्ये ऍड इन केलं पाहिजे. नाही, आपण स्टॉप तर अजिबातच केलं नाही पाहिजे. Other option that what you can try is do a step up SIP of 10% annually. प्रत्येक वर्षी तुमची SIP 10% नी वाढवत जायची. दिस इज एस्पेशली बेनिफिशियल फॉर पीपल हु आर हु हॅव जस्ट स्टार्टेड वर्किंग, एकदम यंग आहेत. त्यांना माहिती आहे की दर वर्षांनी एक आपल्याला इन्क्रीमेंट मिळतं. यू डोंट नो वे टू पुट दॅट मनी इन. गो इन फॉर स्टेप अप SIP. डोंट रन टू मेनी ओव्हरलॅपिंग SIP. खूप लार्ज कॅप मधले 4 घेऊया, मिड कॅप मधले 4 चांगले आहेत ते घेऊया, स्मॉल कॅप मधले 4 घेऊया, असं करण्यात काही फायदा नाही. प्रत्येकाचा एक एक स्कीम घेतला तरीही ठीक आहे. 1-2% रिटर्न्सनी फरक पडतो. ओव्हरऑल रिटर्न्स आफ्टर 10 years, आफ्टर 15 years are almost same for all the particular schemes. Basically, again, that scheme's objective should meet your goals, should align with your goals, and that is the main objective. सो डोंट गो की सगळ्या SIPs माझ्याकडे मोठा पोर्टफोलिओ झाला की मला मोठा रिटर्न्स मिळणार आहे. हा कन्सेप्ट चुकीचा आहे.
extend SIP 10 years in the volatile market. सपोज एखादी SIP तुम्ही एका पर्टिक्युलर गोलसाठी सुरू केलेली आहे आणि तो गोल आता ड्यू असेल, मे बी 2027 मध्ये ड्यू आहे, पण तुम्हाला माहिती आहे या कॉलमुळे आपले रिटर्न्स कमी झालेले आहेत आणि त्या रिटर्न्स कमी झालेल्या रिटर्न्स मध्ये तो गोल माझा मीट नाही होणार आहे. त्याच्यासाठी जे पैसे मला जमवायचे होते ते बहुतेक नाही होणार बिकॉज ऑफ दिस पर्टिक्युलर कॉल. तर असं सिच्युएशन असेल आणि तो गोल तुम्ही अवॉइड करू शकता. एक सपोज बाईंग अ कार असेल आणि यू कॅन अवॉइड बाईंग अ कार फॉर नेक्स्ट 1 year, देन पोस्टपोन दॅट पर्टिक्युलर गोल. कारण की लॉसेस मध्ये पैसे काढणं हे चुकीचं ठरेल. डोंट रिडीम टू वेट अँड री एंटर. वी हॅव अगेन अँड अगेन स्ट्रेस ऑन दिस की पहिले आता पैसे काढून नंतर पुन्हा जेव्हा अजून मार्केट पडेल तेव्हा मी परत घालतो. हा जो लोकांचा मिसकन्सेप्शन असतो सेइंग दॅट आता पडलंय ना, अजून अजून खूप पडणार आहे, आम्हाला हे न्यूज आली आहे, ती न्यूज आली आहे, 1000 लोक 1000 गोष्टी आपल्याला सांगतात, बट वी डू नॉट नो, नो वन नोज वेअर द बॉटम इज. आज सीजफायर सांगितलं पण असेल पण तरीही अजून मार्केट खाली पण जाऊ शकतं आणि हे सीजफायर वर्क झालं तर वरती पण जाऊ शकतं. देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर? Keep adding SIPs during deep corrections. Current levels offer better expected returns. आपल्याला प्रत्येक डीप करेक्शन मध्ये एखादी SIP वाढली, तुम्ही वीकली SIP करू शकता, तुम्ही मंथली SIP, फोर्टनाइटली SIP करू शकता, जेणेकरून ह्या मार्केट करेक्शनचा फायदा तुम्ही घेऊ शकता. डोंट इग्नोर असेट अलोकेशन इन SIP. अगेन अगेन आय नो इट रिपिटेटिव्ह होते बहुतेक की असेट अलोकेशन वरती आम्ही एवढा जोर का देतोय, बट इट इज इक्वली इम्पॉर्टंट. जर कोणाकडे आज मल्टी असेट आहे, एखादा फंड जो मल्टी असेट आहे आणि बाकी सगळे फंड किंवा एक बॅलन्स पोर्टफोलिओ आहे हायब्रिडचा, मल्टी असेटचा आणि मिड कॅप, स्मॉल कॅप, लार्ज कॅप पण आहे, पण ते मल्टी असेट आणि हायब्रिडमुळे त्यांचा पोर्टफोलिओ आज स्थिर आहे, एवढं आम्ही सांगू शकतो. कारण दॅट इज होल्डिंग द पोर्टफोलिओ अप. फक्त तुमचं लार्ज कॅप आणि मिड कॅप बिकॉज ते अग्रेसिव्ह आहेत आणि अग्रेसिव्ह रिटर्न्स देतात, तेच जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असते आणि तुम्ही कोणीतरी असता जे 2024 मध्ये स्टार्ट केले, यू विल ऑब्व्हियसली सी अ नेगेटिव्ह रिटर्न. बट 2024 मध्ये स्टार्ट करून सुद्धा इफ यू आर होल्डिंग अ मल्टी असेट और अ हायब्रिड फंड, you will not see that much negative return. So it's always beneficial to have a mixed bag of mutual fund units with you. Many people review their portfolios on a monthly basis. Some people review their portfolio on daily basis. And I have seen those examples very much. की आम्हाला फोन्स येतात की आज पोर्टफोलिओ एवढ्यानी पडला, आज एवढं, काल एवढे पर्सेंटेज होतं, आज एवढं पर्सेंटेज झालंय. पण का बघायचंय? माझा गोल आजचा नाहीये ना, मला उद्या पैसे नाही काढायचे. मी प्रत्येक इन्व्हेस्टमेंट गोलला अटॅच करायला तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्ही त्या गोलला अटॅच केलेली आहे, तो गोल जर 5 वर्षांनी आहे, तर मी आत्ता या दररोज आणि मंथली बेसिसवरती रिव्ह्यू करून काय मिळवणार आहे? आय हॅव टू रिव्ह्यू माय पोर्टफोलिओ वन्स इन अ year so that to see whether all the funds are going well or not. Is there any change required? आणि थोडे SIP तिथे तिथे वरती खाली होतात. ते नीड नॉट बी तुम्ही प्रत्येक वर्षी एक SIP बंद करून दुसरी SIP चालू करायची, ती गरज नाहीये. Don't switch your funds frequently. Switching funds from one particular equity to another is going to fetch you taxation. म्हणजे तुम्हाला फक्त टॅक्स तुम्ही गव्हर्नमेंटला द्यायला मदत करताय, अजून तुम्ही काही करत नाही आहात. So what have we learned from this presentation is stay invested. That is what we want to put it forward to you. That you need to stay invested. Fear असू दे, थोडंसं आपल्याला भीती वाटते आहे, मार्केट ज्या सिच्युएशन मध्ये जात आहे त्याच्याने, बट वी हॅव ऑल बीन थ्रू दिस. आपण हे सगळं बघितलेलं आहे. वी हॅव सीन द फॉल, वी हॅव सीन द राईज. आपण प्रत्येक वेळेला हे मी जे सांगत आलो, यू हॅव टू बाय ऑन डेप. तुम्हाला कमी भावात जर 100 रुपयाला एक गोष्ट मिळत होती, आज तुम्हाला ती 70-80 रुपयाला मिळते, तर तुम्ही घेणार नाही का? ऑब्व्हियसली जर तुमचा फायदा होतोय, तुमचे पैसे वाचतायत, तुम्हाला जास्त युनिट मिळतात, तर यू हॅव टू टेक दॅट अपॉर्च्युनिटी अँड फॉरगेट द फिअर. कीप युअर SIPs running, hold gold or hold a multi-asset basically, so that you put all your asset classes are ticked. Like you have a equity, you have a debt, you have a gold, you have hybrid funds with you, so that your portfolio is balanced one. So by this, your future will be very powerful by this disciplined investing. Thank you very much for staying with us. We are open for questions now. This is obviously our address and our phone numbers. If anyone wants to contact us any point of time, we'll be always available and happy to help. आता we are open for question answers. We have some questions I think in the chat box.
आम्ही त्याचे उत्तर द्यायला सुरू करू. Siyog and Amol, you can be online now. You can put on your mic. Yes. Thank you, Yes. Lily and Mugdha. I think most of the ऑडियन्सचे डाऊट्स आणि जो फिअर करंट मार्केट सिच्युएशन मध्ये उद्भवला आहे, सो आय थिंक मोस्ट ऑफ द क्वेश्चन्सचे आन्सर या प्रेझेंटेशन थ्रू सर्वांना मिळाले असतील. आपण एक वन बाय वन जे एक्झिस्टिंग क्वेश्चन आणि आन्सर बॉक्समध्ये जे क्वेश्चन झालेले आहेत ते आपण ते एकदा गो थ्रू करूया. सो गीतांजली बाजीकर या मॅमनी क्वेश्चन विचारला की हाऊ टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड अँड रिव्ह्यू देम पिरियडिकली. सो सुयोग, इफ यू कॅन आन्सर. Hello, good evening. So, during the presentation, Lily आणि मुग्धने सांगितल्याप्रमाणे first you have to plan your goals, do the asset allocation, and then select the mutual funds. बरेचदा काय होतं की इन्व्हेस्टर डायरेक्टली डिसाईड करते की आपण या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करूया. मोस्टली ते मनी कंट्रोल असेल किंवा कुठल्या ॲपवरनं 5 स्टार फंड घेतात आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये डिस्कस सुरू करतात. बट जेव्हा तुम्ही प्रोसेस फॉलो कराल, फायनान्शियल प्लॅनिंग करून, गोल प्लॅनिंग करून, ॲसेट अलोकेशन करून, देन यू सिलेक्ट द म्युच्युअल फंड. आणि सॉरी, त्याचा पुढचा पार्ट काय होता? हाऊ टू इन्व्हेस्ट इन रिव्ह्यू देम पिरियडिकली. Okay, so review periodically basically it is required. So review required once is fine. Once you plan your goal, प्रत्येक वर्षी तुम्ही इयरली रिव्ह्यू प्लॅन करू शकता. अगेन तुमचे जसे गोल चेंज होतील किंवा जसं जसं तुम्ही गोलच्या जवळ पोचाल तुम्हाला पोर्टफोलिओ चेंज करत बसावं लागेल. त्यामुळे पिरियडिक रिव्ह्यू इज ऑलवेज रिक्वायर्ड. पिरियडिक मीन्स वन्स इन इयर. जसं सांगितलं मगाशी, डेली, मंथली और फ्रिक्वेंटली रिव्ह्यू करून त्याचा काही बेनिफिट होत नाही. पण for to plan the goal and to maintain asset allocation and to ensure that you will reach your goal, periodic review, that is once in a year, is always must. मिस्टर सुबोध देशपांडे यांचा एक क्वेश्चन आहे की हाऊ कॅन आय हॅव एक्सपोजर इन इंटरनॅशनल मार्केट थ्रू म्युच्युअल फंड. ओके, सध्या बिकॉज ऑफ रुपी डिप्रिसिएशन आरबीआयने रिस्ट्रिक्शन केलंय टू इन्व्हेस्ट इन फॉरेन स्टॉक्स. सो म्युच्युअल फंडमध्ये फारच लिमिटेड ऑप्शन्स आहेत, बट यू कॅन इन्व्हेस्ट डायरेक्टली थ्रू युअर ब्रोकर इन फॉरेन स्टॉक्स. सो म्युच्युअलमध्ये हार्डली हँडफुल ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो तुम्हाला डायरेक्ट स्टॉक्स करणं ॲडवायजेबल आहे थ्रू युअर ब्रोकर. राईट. आपल्याला एक स्पेसिफिक फंड रिलेटेड क्वेश्चन पण आहे, पण आपले जे प्रेझेंटेशन आहे ते आपण जेनरिक लेवलला आपण लिमिट केलेलं आहे. सो आपण स्पेसिफिक फंड बद्दल आपण डिस्कस नाही करणार आहोत. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, शिवप्रसाद रामास्वामी यांचा एक प्रश्न आहे की इज इट ॲडवायजेबल टू स्विच फ्रॉम नॉन परफॉर्मिंग फंड टू अ लमसम इन्व्हेस्टमेंट टू गोल्ड इन करंट मार्केट. म्हणजे गोल्ड फंड मध्ये आपण लमसम इन्व्हेस्ट करूया का एखादा नॉन परफॉर्मिंग फंड मधनं एक्झिट घेऊ. सो मार्केट बेसिसवर इन्व्हेस्टमेंट स्विच करूच नये. स्विच करावी म्हणजे कुठल्या फंडमध्ये एक्झिट घ्यावं किंवा इन्व्हेस्ट करावं, दॅट इज प्युअर डिपेंड युअर गोल. जर तुमचं गोल नियर बाय आहे आणि इफ यू फिअर अबाउट मार्केट, देन ऑब्व्हियसली यू कॅन स्विच सम अमाऊंट फ्रॉम युअर इक्विटी टू गोल्ड, बट नॉट ॲट द लुकिंग ॲट युअर मार्केट. सो मार्केटला घाबरून तुम्ही स्विच करायची गरज नाहीये, बट तुमचं गोल नियर बाय आहे किंवा तुमचं ॲसेट अलोकेशन जर चेंज झालं असेल, फॉर एक्झाम्पल जसं मागच्या वर्षी गोल्डने रिटर्न भरपूर दिले आणि इक्विटीने रिटर्न निगेटिव्ह रिटर्न दिले, सो जस्ट टू रिबॅलन्स द पोर्टफोलिओ, इनफॅक्ट आय वुड ॲडवाइज स्विच फ्रॉम गोल्ड टू इक्विटी. कारण तुमचं गोल्डचं एक्सपोजर वाढलं आहे बिकॉज ऑफ रिटर्न आणि इक्विटीचं एक्सपोजर कमी झालं आहे. सो ॲसेट रिबॅलन्स करण्यासाठी यू कॅन मूव्ह फ्रॉम गोल्ड टू इक्विटी, बट अगेन दॅट इज डिपेंड ऑन तुमचे गोल्स कसे, रिस्क प्रोफाईल कशी आहे. पण मार्केटला बघून कधीच इन्व्हेस्टमेंट चेंज करू नये. ओके. अपार्ट फ्रॉम दॅट आम्हाला एक पर्सनली पण एक क्वेश्चन आला होता रिगार्डिंग हाऊ टू मॅनेज सायकोलॉजी ड्युरिंग मार्केट क्रॅश. दॅट इज मोर इम्पॉर्टंट अँड त्याच बेसिसवर बेसिकली रिटर्न मिळतात. म्हणजे तुम्ही किती नॉलेज घ्या की म्युच्युअल फंड, आता हे सगळं प्रेझेंटेशन बघितलं बरं, माझ्या मते तुम्ही जी विसरला तरी चालेल, पण तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही प्लॅन करा, ॲसेट अलोकेशन ठरवा आणि तुम्ही सायकोलॉजी कशी मेंटेन ठेवा, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कारण डोंट ट्रॅक द मार्केट डेली. जेव्हा जेव्हा आपण मार्केट रेग्युलर ट्रॅक करतो अँड देन वी गेट कॅरीड अवे बाय न्यूज. म्हणजे कोविडच्या टाइममध्ये असं झालं होतं की लोक बघायचे की एवढ्या केसेस डेली येत आहेत, लॉकडाऊन लागला आहे, लोकांचे ऑफिस ले ऑफ झाले, जॉब गेलेत. सो आउट ऑफ फिअर पीपल स्टार्टेड विड्रॉइंग द फंड्स. बरोबर. सो डोंट गेट कॅरीड अवे बाय न्यूज, जस्ट फोकस ऑन द प्लॅन, ॲसेट अलोकेशन अँड गोल्स, आणि त्याप्रमाणेच तुम्ही हे करा. सो सायकोलॉजी विल हळूहळू इम्प्रूव्ह होईल. सायकोलॉजी कशी इम्प्रूव्ह होते, वन्स यू हॅव द एक्सपिरियन्स. म्हणजे ज्यांनी कोविडचा फॉल बघितला आहे दे आर नाऊ ओके विथ द फॉल. जे जे फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर आहेत, ज्यांनी मागचे 2-3 वर्ष इन्व्हेस्ट केले, ते थोडेसे पॅनिक झाले किंवा आमचे रिटर्न निगेटिव्ह का दिसत आहेत. व्हेअरॅज आमचा अनुभव असा आहे की ज्यांनी कोविडमध्ये पण इन्व्हेस्टमेंट केली होती, नाऊ दे आर इगरली वेटिंग टू इन्व्हेस्ट मोर. सो सायकोलॉजी तुमची ओव्हर द पिरियड ऑफ एक्सपिरियन्सेस इम्प्रूव्ह होणार आहे.
आणि परत सांगतो, तुमचा फोकस फक्त गोलवर ठेवा. डोंट गेट कॅरीड अवे डेली न्यूज आणि काय घडतंय, ट्रम्प काय करेल, इराण काय करेल, मग क्रूड 150 जाईल, मग इंडियावरचं इन्फ्लेशन वाढेल, या गोष्टी तुम्ही पडू नका. बिकॉज तुम्ही तुमचे फंड मॅनेजर दिले आहेत, दे आर प्रोफेशनल्स, दे अंडरस्टँड एव्हरीथिंग. सो ते जेव्हा विचार करतील, आपण परत तोच विचार करायची गरज नाहीये, बरोबर. त्यामुळे यू फोकस ऑन युअर जॉब्स, युअर करिअर, तुमची ग्रोथ कशी होईल, तुमचं प्लॅनिंग, तुमचं ॲसेट अलोकेशन. डोंट फोकस ऑन न्यूज, सो दॅट तुमची सायकोलॉजी विल रिमेन स्ट्रॉंग. ग्रेट आन्सर. गीतांजली मॅम ने अजून एक क्वेश्चन विचारलाय की हाऊ कॅन वी स्विच टू अदर फंड अँड व्हॉट विल बी द इम्पॅक्ट ऑफ टॅक्सेशन. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बेस्ड ऑन युअर गोल तुम्ही स्विच करू शकता. स्विच करणं इझी आहे, ऑनलाईन स्विच करता येईल थ्रू अवर फंड मास्टर ॲप. आणि डिपेंड ऑन तुमचा टेन्युअर किती आहे, म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये 20% टॅक्स लागतो, आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन्स 12.5% फॉर इक्विटी. आणि लिक्विडसाठी इज 30% ऑर वॉट एव्हर ॲज पर इन्कम टॅक्स स्लॅब. सो जेव्हा जेव्हा तुम्ही स्विच कराल तर तुमचं टॅक्स ब्रॅकेटनुसार तुम्हाला टॅक्स लागेल फॉर लिक्विड फंड. अँड फॉर इक्विटी 20% फॉर शॉर्ट टर्म, दॅट इज विदिन अ इयर, and 12.5% is LTCG, long term, after post 1 year. राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे अद्वैत करुळकर यांचा. हाऊ डज लिक्विडिटी डिफर बाय ॲसेट्स एस्पेशली ड्युरिंग एक्झिटिंग एन SIP. करेक्ट. सो लिक्विडिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर वाय इन्व्हेस्टिंग इन ॲसेट. आपण जेव्हा बरेचदा बघतो की लोक रिअल इस्टेट पण इन्व्हेस्टमेंट करतात, बरोबर, बिकॉज ऑफ ग्रोथ ओनली, बट तुम्हाला लिक्विडिटी मिळत नाही. If you want to sell your house, you can't sell immediately next day. Whereas if you want to sell your mutual fund, FD, or any liquid assets like stocks, you can immediately sell जेव्हा जो काय भाव अवेलेबल त्याने. त्यामुळे लिक्विडिटी फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट आहे ड्युरिंग असेट. जर तुमचं गोल जर शॉर्ट टर्म मध्ये असेल किंवा युअर रिचिंग युअर गोल, बरोबर, सो त्याची लिक्विडिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. म्हणून इन्व्हेस्टमेंट करताना रिटर्न्स, रिस्क प्रोफाईल बरोबर तो लिक्विडिटी मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. म्हणून बरेचदा आम्ही आवड का लोकांना की रिअल इस्टेटमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण बिकॉज ऑफ लो लिक्विडिटी तुम्हाला तिथे एक्झिट करणं इज व्हेरी डिफिकल्ट फॉर यू. आणि सेकंडली आय थिंक म्युच्युअल फंड ची जी एक्झिट असते ती मार्केट प्राइस वरती होते. पण जेव्हा पण आपण शॉर्ट टर्म मध्ये जेव्हा आपण रिअल इस्टेट मध्ये एक्झिट घ्यायला जातो तेव्हा आपल्याला पाहिजे ती किंमत मिळेल की नाही त्याची पण शाश्वती नसते. तो पण एक फॅक्टर आहे. करेक्ट. ट्रान्सफरन्सी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, कारण तुम्हाला तुमचे NAVs किंवा स्टॉकचे प्राइसेस अवेलेबल असतात डेली लाईव्ह. वेअरएज तुम्हाला रिअल इस्टेट डिपेंड ऑन तुम्हाला कसं निगोशिएट करतात आणि ब्रोकर आहे, मग तुम्हाला अगेन इट्स अ व्हेरियस पॅरामीटर्स इन्व्हॉल्व. सो लिक्विडिटीच्या हिशोबाने इक्विटी, म्युच्युअल फंड, FDs आर द मोस्ट फेवरेट असेट्स. राईट. अजून एक क्वेश्चन आहे की मार्केट अजून किती खाली पडू शकते. ऍक्च्युली आम्हाला माहित नाही, आम्हाला काय कोणाच माहित नाहीये, बरोबर. फक्त आम्हाला एवढं माहिती आहे की आज इंडेक्स मे बी 23-24 हजार असेल, तो काही वर्षाने 25,000 होईल, 30,000 होईल, 40,000 होईल, 50,000 होईल. आता ऑब्व्हियसली मला माहिती आहे की 24,000 म्हणून परत 22,000, 20,000 जाईल, दॅट नोबडी कॅन टेल यू, म्हणजे कोणीच सांगू शकत नाही. आणि जर तुमचं गोल 3-4-5 वर्षाने असेल तर तुम्हाला याचा विचार करायची पण गरज नाही, कारण अजून 3-4-5 वर्षात असे बरेच फॉल आणि राईज येतील. त्यामुळे मार्केट लेवल ट्रॅक करणं इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल, आणि ते करू पण नाही, बिकॉज दॅट हॅम्पर्स युअर सायकोलॉजी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे की व्हॉट विल हॅपन इफ मार्केट क्रॅशेस ड्युरिंग माय गोल डे. गोल कम्प्लिशनच्या वेळेला जर मार्केट क्रॅश असेल तर तेव्हा काय केलं पाहिजे. दिस इज व्हॅलिड क्वेश्चन, कारण आपण सगळे इन्व्हेस्टमेंट करतो बिकॉज वी गेट व्हॉट एव्हर वी प्लॅन, राईट. जर मला 5-10 वर्षाने माझं रिटायरमेंट जवळ येणार आहे, किंवा मला 10 वर्षाने 5 वर्षाने माझ्या मुलं एज्युकेशनसाठी बाहेर पाठवायचं आहे, आणि मी इन्व्हेस्टमेंट करतोय आणि माझ्या मनात फिअर आहे, किंवा त्याच वर्षी मार्केट क्रॅश झालं, काही वॉर झालं, की अजून काही क्रायसिस आले, तर आपण कसं मॅनेज करणार. सो व्हॉट वी डू, म्हणून आम्ही सांगतो तुम्ही प्लॅनिंग करा. जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करता, सो वी नो इन ऍडव्हान्स की हे फंड्स तुम्हाला कधी लागणार आहेत, सो दॅट वी कॅन ऍडवाइज यू प्रोएक्टिव्हली, बरोबर. हा फर्स्ट पॉईंट झाला. सेकंड थिंग, वी फॉलो प्रोग्रेसिव्ह ॲसेट अलोकेशन. म्हणजे काय, ॲज टाइम प्रोग्रेस, म्हणजे जसं तुम्ही तुमच्या गोलच्या जवळपास जाल तसंच आपण ॲसेट ऑप्शन चेंज करत राहतो. म्हणजे जेव्हा आपण 10 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करतोय, वी इन्व्हेस्ट मोस्टली इन टू इक्विटी और इक्विटी रिलेटेड प्रोडक्ट्स. वेअर आपण जसं तुमच्या गोलच्या जवळ पोहोचू, वी मूव्ह फ्रॉम इक्विटी टू डेट और लिक्विड और FD, बरोबर. सो दॅट वी एन्श्युअर दॅट की ॲट द ऑन युअर गोल डेट the fund will be available despite of market crash or whatever crisis is, so that crisis or market crash won't hamper your amount. राईट. राईट. सो आय थिंक आपण मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. इफ एट ऑल एनीबडी हॅज एनी फर्दर क्वेश्चन्स तुम्ही क्वेश्चन अँड आन्सर सेक्शन मध्ये विचारू शकता. आय थिंक आय ऍड ऑन टू दिस लास्ट क्वेश्चन जो होता त्याच्यामध्ये सिन्स आपण एक्झिट डेट बद्दल बोलतोय आणि
तेव्हा आपलं जर का व्हॅल्युएशन कमी असेल, तर ह्यासाठीच आम्ही सांगत असतो की गोल प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर का गोल प्लॅन केलात आणि त्याला एस-आय-पी तुमच्या टॅग केला, तर आम्हाला सुद्धा अंदाज येतो की तुम्हाला ह्या अमाउंट्स कधी लागणार आहेत. आणि अकॉर्डिंगली वी कॅन टेल यू की तुम्ही कधी मार्केटमध्ये एक्झिट घेऊ शकता. तुम्ही बरेच वेळा असं होतं की इन्व्हेस्टर्स आम्हाला ऑल ऑफ अ सडन एक दिवस आधी सांगतात की उद्या मला रिडीम करायचं आहे आणि मार्केट पडलं असेल तर नुकसान तुमचंच होतं. सो त्यासाठी गोल प्लॅनिंग करून त्या गोल्सला त्या इन्व्हेस्टमेंट स्टिक करणं आणि त्या गोल प्लॅनशी फोकस्ड राहणं हे खूप महत्वाचं ठरेल. राईट राईट. थँक्यू मुग्धा फॉर ऍडिंग फॉर Are there any more questions? Sorry, Amol. Are there अजून any more एक questions coming up? अजून एक क्वेश्चन आलाय की Okay. ऍडवायझरची काय गरज आहे, म्हणजे वाय डू वी नीड एन ऍडवायझर? तो अगेन दिस इज अ व्हॅलिड क्वेश्चन, बरोबर आहे. बरेचदा काय होतं की आपण ज्या गोष्टीमध्ये आपले स्किल असतात किंवा आपलं जे नॉलेज किंवा करिअर असतं त्या गोष्टीवर फोकस करून आपल्याला वेळ मिळत नसेल बाकीच्या गोष्टीमध्ये. जसं आपण आता मला इलेक्ट्रिशियन बोलवायचं आहे, बरोबर. आय नो की मला इव्हन मी युट्यूबवर जाऊन मी लर्न पण करू शकतो की कसं ट्यूब चेंज करायची, कसं काय रिपेअर करायचं, बरोबर. पण ऑब्व्हियसली माझा टाइम इज मोर इम्पॉर्टंट फॉर मी. आणि जेव्हा माझा टाइम मी माझ्या करिअरवर, माझ्या नॉलेजवर त्या गोष्टी फोकस करतो, तर ऑब्व्हियसली आय गेट मोर रिटर्न फ्रॉम दॅट. प्लस देर इज अ कन्सेप्ट कॉल ॲडवायझर और डिस्ट्रीब्युटर अल्फा. म्हणजे तुम्हाला जेव्हा डिस्ट्रीब्युटर किंवा एखादा ॲडवायझर हेल्प करतो तुमच्या गोल प्लॅनिंगसाठी, तुमच्या ॲसेट बरोबर. सो तुम्हाला तो एक ॲडिशनल रिटर्न पण जनरेट करून देतो त्याच्या स्किलने जेव्हा आपण प्लॅनिंग करतो. प्लस ही मॅनेजर सायकोलॉजी, म्हणजे बरेचदा असं झालंय की कोविडच्या काळात आम्ही बरेच लोकांना वी प्रिव्हेंट देम फ्रॉम विथड्रॉइंग इन पॅनिक, बरोबर. आणि 2-3-4 वर्ष जेव्हा त्यांनी रिटर्न बघितले, सो दे बेसिकली थँक अस की नाही बरं तुम्ही सांगितलं, आम्ही थांबलो मार्केटमध्ये आणि नाऊ वी कॅन सी द रिझल्ट. सो ॲडवायझर रोल हा फक्त नॉट ओनली फॉर, असं वाटतं की ऑब्व्हियसली इट हॅज अ कॉस्ट, बट ऑनेस्टी लॉयल्टी ऑलवेज इन्व्हॉल्व अ कॉस्ट, बरोबर. सो तुम्हाला एक गोल प्लॅनिंग करून मिळतं. प्लस तुमच्या गोलपर्यंत म्हणजे तुमची जी जर्नी आहे 5-10 वर्ष 15 वर्ष जी काय असेल तोपर्यंत ॲडवायझर तुमचा हँडहोल्ड करू शकतो. सो यू विल नॉट वरी अबाउट मार्केट कसं चाललंय, काय चाललंय, माझं लॉस होईल, नुकसान येईल. सो वी बेसिकली वी प्रिव्हेंट यू फ्रॉम टेकिंग रॉंग डिसिजन टू पॅनिकिंग. सो या अशा गोष्टीचा विचार केला तर ॲडवायझर मोस्ट इम्पॉर्टंट. ऑब्व्हियसली त्यात तुम्ही फायनान्स बॅकग्राऊंडचे आहात, तुम्हाला नॉलेज आहे, तुमच्या तेवढा टाइम आहे, फ्री टाइम आहे, यू अंडरस्टँड व्हेरी वेल. आणि इफ यू डोंट नीड एनिथिंग यू कॅन मेनी टाइम यू कॅन डायरेक्टली इन्व्हेस्ट इन स्टॉक्स और म्युच्युअल फंड, बरोबर. बट तुम्हाला त्याचं नॉलेज नाही आहे, तुम्ही फायनान्स बॅकग्राऊंडचं नाही आहात, तुमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे, तुमचा वेळ दुसरं तुम्ही फोकस करू शकतात. सो ऑब्व्हियसली यू शुड गो थ्रू ॲडवायझर डिस्ट्रीब्युटर, कारण तो तुम्हाला ॲडिशनल रिटर्न किंवा एक अल्फा जनरेट करून देतो. प्लस it will help you to manage your psychology and handhold till you reach your last goal. राईट. आणि बरेचदा असं होतं की आता म्युच्युअल फंडचा किंवा स्टॉक्सचा डेटा ऑनलाईन सगळीकडे अवेलेबल आहे. तर बऱ्याचदा आपण काय करतो की मॉडेल पोर्टफोलिओज, आता भरपूर सारे प्लॅटफॉर्म्स असे आपण आहेत की ज्याच्यामध्ये आपण मॉडेल पोर्टफोलिओज बघून त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करतो. पण प्रत्येकाची रिस्क ॲपेटाईट आणि प्रत्येकाचं एज, त्यांचे गोल्स, त्याची ग्रॅव्हिटी डिफरंट आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना सेमच स्कीम मध्ये फिट करणं खूप डिफिकल्ट आहे आणि त्याच्यामध्ये मग गोल्स अचीव्ह व्हायला डिफिकल्ट होतात. बरंच असं होतं की आपण विदाऊट ॲडवायझर इन्व्हेस्ट केल्यामुळे जेव्हा आपल्याला एखाद्या मार्केट सिच्युएशन मध्ये रिॲक्ट करायची वेळ येते तेव्हा बऱ्याचदा आपण रॉंग डिसिजन घेतो, पॅनिक मध्ये येऊन आपण ते चुका करतो. त्याच्यामुळे आपल्याला आय थिंक ॲडवायझर चांगल्या पद्धतीने हँड होल्डिंग करू शकतो आणि आपल्या गोल्स पर्यंत, कम्प्लिशन पर्यंत आपल्याला सोबत घेऊन जाऊ शकतो. तर आय थिंक आपण बऱ्याचशा गोष्टी या सेशन मध्ये कव्हर केल्या. एनी फर्दर क्वेश्चन? आय थिंक नो क्वेश्चन. Is there one more question, I think? राईट राईट. Yeah. सौरभ करंडे यांचा प्रश्न आहे की सर, एसटीपी करायच्या असेल पर्टिक्युलरली एएमसी डेट फंड आणि सेम टू अदर एएमसी मध्ये नंतर इक्विटी और हायब्रिड फंड शिफ्ट केला तर एक्झिट लोड लागेल? म्हणजे डेट मध्ये बेसिकली लमसम इन्व्हेस्ट करून त्याच्यातनं एसटीपी करायची आहे इन हायब्रिड और इक्विटी फंड. सो लिक्विड फंड म्हणून जेव्हा आपण एसटीपी करतो तेव्हा एक्झिट लोड लागत नाही. यू कॅन लागत नाही. इमिजिएटली स्टार्ट एसटीपी, बरोबर. सो लिक्विड किंवा शॉर्ट टर्म डेट फंडनं देर इज नो, और आर्बिट्राज फंड देर इज नो एक्झिट लोड. सो यू कॅन पार्क मनी देअर अँड स्टार्ट एसटीपी इमिजिएटली. सो तिथे काही एक्झिट लोड लागत नाही. ऑब्व्हियसली टॅक्स लागेल ॲज पर युअर टॅक्स स्लॅब बिकॉज इट्स ट्रीटेड ॲज अ इंटरेस्ट इन्कम. सो लिक्विड किंवा जे कुठले फंड आहेत आर्बिट्राज वगैरे, you can start STP immediately, no exit load, but obviously tax will be levied. राईट.
So I guess no more further questions. So I thank all the attendees. तुम्ही तुमचा सॅटर्डेचा टाइम आमच्यासाठी डिवोट केला आणि हा सेशन अटेंड केला. आणि आम्ही आमच्या परीने सध्याच्या सिच्युएशन मध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचे बळी पडू शकतो आणि त्याच्यापासून कसं अवॉइड केलं पाहिजे, व्हॉट आर द बेस्ट प्रॅक्टिसेस, व्हॉट आर द डूज अँड डोंट, त्याच्याबद्दल पण फोकस केलं. सो आय एम शुअर की तुम्हाला या सेशन मधनं बरेचसे टेकअवेज मिळाले असतील. सो आय वुड रेकमेंड की नॉईस अवॉइड करा आणि तुमच्या स्वतःच्या स्किल डेव्हलपमेंटकडे आणि करिअर ग्रोथकडे फोकस करा आणि एका चांगल्या वेल नोन आणि एक्सपिरियन्स्ड ऍडवायझर थ्रू तुमची इन्व्हेस्टमेंट पुढे घेऊन जा, कारण त्याच्यामुळेच तुमचे गोल्स अचीव्ह होण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत होईल. So we as wealth achievers thank all of you for attending and looking forward to see you in the next sessions. Thank you. Thank you, everyone. Thank you. Thank you so Thank much you for very much. joining.